नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। पुण्यातील मुळशी तालुक्यात वैष्णवी शशांक हगवणे या विवाहितेने आत्महत्या केली। वैष्णवीच्या माहेरच्यांनी आरोप केला की सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला। ही दोन्हीही सुशिक्षित कुटुंबे आहेत अशी त्यांची ओळख। या प्रकरणात अधिक खोल जाण्याची जबाबदारी आणि कर्तव्य प्रशासनाचे असले तरी सामाजिक दृष्ट्या या विषयावर विचार मंथन व्हायला हवे। खरे तर हुंडा मागणारा हा जेवढा कायद्याने गुन्हेगार आहे तेवढाच देणाराही कायद्याने गुन्हेगार ठरतो। अलीकडच्या काही प्रकरणात पोलीस एकतर्फी कारवाई करत असल्याचं दिसतं। हुंडा देणारे जो दावा करतात ते चक्रावून टाकणारे आहेत। वास्तविक भारतात हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 नुसार हुंडा देणे किंवा घेणे दोन्हीही समान पातळीवर गंभीर अपराध आहे। हुंडा देणे किंवा घेणे कायद्याने दंडनीय आहे। हुंडा प्रतिबंधक कायद्याचा मुख्य उद्देश कालबाह्य आणि जुलमी हुंडा प्रथेला प्रतिबंध करणे हाच आहे। हुंडा देणे किंवा घेणे दोन्हीसाठी भारतीय दंड संहिता आणि हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार शिक्षा ठरवली जाते। यासाठी 5 वर्षांपर्यंतची शिक्षा आणि 15,000 रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो। शिवाय हुंडा मागणे यासाठी 6 महिन्यांपर्यंतची शिक्षा आणि 10,000 रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो। प्रत्येक पोलीस स्टेशनला हुंडा प्रतिबंधक अधिकाऱ्याची नियुक्ती, जिल्हा तसेच तालुकास्तरीय समित्यांची स्थापना या कायद्यांतर्गत करण्यात आली आहे। यासाठी लालची वर पक्ष जितका जबाबदार असतो तितकाच या नालायक वृत्तीला उत्तेजन देणारा वधू पक्षही असतो। अर्थात वैष्णवी हिच्या मृत्यूला जेवढे जबाबदार हुंडा मागणारे सासरचे तसेच जबाबदार देणारे माहेरचे देखील आहेत। लग्नाच्या वेळी वैष्णवीच्या माहेरच्यांनी 51 तोळे सोने, एक फॉर्च्युनर कार आणि इतर महागड्या वस्तू दिल्या गेल्या होत्या असं सांगितलंय। तरीही मुलीचा नाहक जीव केला, याला दोषी कोण याचं उत्तर तुम्हाला मिळालंच असेल। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।